नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली कथा आहे निर्णय. या कथेचा चला का भाग आपण पाहूया. सीमा आज आपल्या ऑफिसला आल्यापासून आपल्याच कामात खूप गर्क होती. आज तिला आपले काम लवकर संपवून घरी जायचं होतं, कारण तिला 15 दिवसासाठी आपल्या बॉसबरोबर ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला जायचं होतं. तिच्या बॉसने तिला ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला त्याच्याबरोबर येण्याचा तसा आदेशच दिला होता. सुरुवातीला तिने त्याचा हा आदेश धुडकावूनच लावला होता. ती म्हणाली, मला नाही जमणार इतक्या लांब यायला, कारण माझ्या आत्या घरी एकटीच असते. म्हणून तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जा. ऑफिसमध्ये अजूनही खूप जणी आहेत, परंतु तिच्या बॉसने तिचे काहीच ऐकून घेतले नाही. तो म्हणाला, मिस सीमा, हे तुमचं ऑफिस नाही, तर माझं आहे व मी तुमचा बॉस आहे. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये कामाला आहात हे विसरू नका. म्हणून मी जे काही सांगेन ते ऐकणे तुमचे काम आहे. तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही या नोकरीचा राजीनामा देऊ शकता. यावर सीमा काहीच बोलली नाही, कारण तिला नोकरीची खूप गरज होती आणि तिला तिच्या बॉसचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तो खूपच तापट, गंभीर स्वभावाचा होता. तो बोलतो तसाच वागतो. म्हणूनच तर ती त्याच्यासोबत बाहेर गावी जायला खूप घाबरत होती. सीमा ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिच्या लहानपणीच तिचे आईवडील देवाघरी गेले होते. तिला ते नीटपणे आठवत सुद्धा नव्हते. तेव्हापासून ती आपल्या आत्याच्याच घरीच राहत होती. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिच्या आत्याला स्वतःचं मुलबाळ असं कुणी नव्हतं, कारण तिचं लग्न झाल्यावर 1 वर्षाच्या आतच तिच्या नवऱ्याचे निधन झालं आणि तिथपासून तिची आत्या माहेरीच आपल्या भावाच्या घरी म्हणजेच सीमाच्या वडिलांच्या घरी राहत होती. परंतु दुर्दैवाने तिचा भाऊ वहिनीचे एका ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं आणि अगदी 3 वर्षाची सीमा आत्याच्या पदरात पडली. तिथपासून तिच्या आत्याने सीमाला स्वतःच्या मुलीप्रमाणे खूप मायेने प्रेमाने सांभाळले. तिला जितकं जमेल तितकं तिला शिक्षण दिलं आणि नंतर पुढे आपल्या एका मैत्रिणीच्या ओळखीने सीमाला या ऑफिसमध्ये कामाला लावलं. स्वभावाने सीमा खूपच साधी, सरळ व मितभाषी होती. आई वडिलांविना वाढलेली म्हणूनच असेल कदाचित, पण ऑफिसमध्ये सुद्धा ती कोणाबरोबर जास्त बोलायची नाही. तिचा बॉस राजेश जाणून बुजून तिला नेहमी त्रास द्यायचा. तिचा नेहमी अपमान करायचा. तिच्या कामात सारख्या चुका काढायचा. पण तो बडे बाप की बिगडी हुई औलाद आहे असे समजून सीमा सर्व काही सहन करायची, कारण तिला ही नोकरीची खूप गरज होती आणि तिच्या शिक्षणाच्या मानाने इथं पगारसुद्धा तिला बरा मिळत होता. आणि खरंच तिचा बॉस राजेश हा एका मोठ्या इनामदाराचा मुलगा होता. एकुलता एक म्हणून खूपच लाडाकोडात वाढलेल्या राजेशला त्याच्या आई वडिलांनी कधीच कशाचीही कमी पडून दिलेली नव्हती. तो जे मागायचा ते लगेच त्याला मिळत गेल्यामुळे कदाचित त्याचा स्वभाव खूपच हेकेखोर झाला असावा. तो खूप उच्च शिक्षित असल्यामुळे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने त्याला मुंबईत एक छानसं ऑफिस काढून दिलं आणि त्याच ऑफिसमध्ये सीमा कामाला होती. राजेश धंद्याच्या बाबतीत मात्र खूपच हुशार, महत्त्वाकांक्षी होता. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यामुळे त्याला धंद्याविषयी खूपच ज्ञान प्राप्त झाले होते आणि आता नुकतेच त्याला बँगलोरचे एक खूप मोठे प्रोजेक्ट मिळाले होतं आणि ज्या उद्योजकाने हे प्रोजेक्ट दिलं होतं त्यालाच भेटायला
व त्याच प्रोजेक्टवर काम करण्यासाठी राजेश सीमाला घेऊन बेंगलोरला जाणार होता. सीमा मात्र त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने खूपच गोंधळून गेली होती. ती मनात असा विचार करत होती की राजेशसारख्या खूपच हुशार आणि मध्य स्वभावाच्या तरुणाने माझ्यासारख्या सर्वसाधारण मुलीची या कामासाठी का बरं निवड केली असावी? त्याचा नक्की काय हेतू असेल? कारण तिच्यापेक्षाही उच्च शिक्षित सिनियर भरपूर होत्या, कामातही खूप हुशार होत्या आणि राजेशचे व्यक्तिमत्व सुद्धा खूपच जबरदस्त होत्या. त्याची भरपूर उंची, मजबूत बांधा, गोरा पानवर्ण, रूपाने खूपच देखणा होता. त्याच्या या आकर्षक राजभिंडे व्यक्तिमत्वावर कंपनीतील सुंदर मॉडर्न मुली नेहमीच त्याच्या मागे पुढे करत असायच्या. पण तो मात्र कधीच कोणालाही भाव द्यायचा नाही आणि कधी कोणाशी सरळ बोलायचं सुद्धा नाही. जेव्हा बघावे तेव्हा तो रागीट गंभीर चेहरा घेऊन वावरायचा. त्याच्या अशा स्वभावामुळेच ऑफिसमधील कोणीही कर्मचारी त्याच्यापाशी जास्त बोलायचे नाहीत, कारण त्याला ते खूप घाबरायचे ना. या 2 वर्षात सीमाने कधीही त्याला हसताना पाहिले नाही, तर कामात नसलेल्या चुका काढून सदा न कदा रागावतानाच पाहिले होते. म्हणून ती कामाव्यतिरिक्त त्याच्या आसपाससुद्धा फिरकायची नाही. उगाच कोण ओरडा खाईल या खडूस माणसाचा उगाच नसलेले काम काढून छळत राहील. आता त्याची मित्रमंडळीसुद्धा कोणी दिसत नव्हती. पाहावे तेव्हा तो आपला एकटाच केबिनमध्ये बसून आपल्या कामात मग्न असायचा. आज माझी निवड करून जणू कसायाजवळ गरीब शेळी नेऊन चालला आहे. असंच मला वाटतंय. खूप भीती वाटते या माणसाची. हा मला काही करणार तर नाही ना? कधी कामाव्यतिरिक्त त्याच्या केबिनमध्ये गेले तर त्याच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून माझे हातपाय थरथरतात. त्याच्या आसपास 5 मिनिटे उभे राहणे सुद्धा कठीण आहे आणि आता सतत 15 दिवस त्याच्यासोबत कसे काय राहणार आहे मी, तेही इतक्या दूर? विचाराच्या तंद्रीत सीमाने आपले काम पटापट संपवले आणि आपली टेबलवरची पर्स खांद्याला अडकून ती घरी जाण्यासाठी निघाली. बाहेर मेन रस्त्यावर येऊन ती रिक्षाची वाट पाहत उभी होती. त्याच वेळी राजेशही घरी जाण्यासाठी निघाला होता. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या सीमेला पाहून तो तिच्याजवळ येऊन म्हणाला, सीमा, माझ्या गाड्यातून तुला मी घरी नेऊन सोडले तर चालेल ना? सीमाला तर हे ऐकून आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. आतापर्यंत ह्या 2 वर्षात ऑफिसमध्ये हा माणूस माझ्याशी एक शब्दही कधी सरळ बोलला नाही. नसलेल्या चुका काढून सर्वांसमोर सतत माझा पाणउतारा करत असतो. माझा सतत अपमान करण्याची एकही संधी हा माणूस कधी सोडत नसतो आणि आज चक्क मला विचारतोय की माझ्या गाडीतून तुला घरी सोडू का? या विचाराने सीमाच्या अंगावर एकदम शहारी आली. ती घाबरून लगेच म्हणाली, नको नको सर, जाईन मी रिक्षाने. तुम्हाला कशाला उगाचच त्रास? राजेशने पाठकीमधून आपली गाडी काढली आणि सरळ सीमाजवळ आणून उभी केली व गाडीचे दार उघडून तिला म्हणाला, चल पटकन आत बस, कारण मला नाही ऐकून घ्यायची अजिबात सवय नाही, हे तुला माहीत आहे ना? आणि तुलाही लवकर घरी जाऊन तयारी करायची आहे ना? कारण आपल्याला आता लगेच थोड्याच वेळात बेंगलोरला जायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.